मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मिथुनेत बुधप्रवेश, शुक्र, नेपच्यून यांचा लाभयोग होत आहे. धंद्यातील तणाव व समस्या सोडवण्यासाठी नवीन मार्ग मिळेल. घरात वाद गैरसमज होण्याची शक्यता आहे. राजकीय सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरू शकतात. लोकप्रियतेचा अनुभव ह्या आठवड्यात तुम्हाला येणार आहे. संसारात चांगली बातमी कळेल. घर जमीन खरेदी विक्रीत फायदा होणार आहे. कला क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी व पैसा देखील मिळणार आहे. नवीन ओळख उत्साह वाढवणारी असेल. प्रेमाला चालना मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळण्याची आशा वाढणार आहे. संशोधनाच्या कामात धावपळ झाली तरी यशस्वी मात्र होणार आहात. मनाप्रमाणे नोकरीत बदल देखील होणार आहेत. षष्ठस्थानातून अष्टम स्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत असल्यामुळे सर्व दिवस जपून पाऊल टाकणं योग्य आहे. सध्या आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात ठेवा, पण म्हणून ती पूर्व दिशा हे होणार नाही. काही गोष्टी तुमच्या मनाला पटणाऱ्या नसतील, पण त्या तुम्हाला पटवून घ्याव्या लागतील. कोणाच्या सांगण्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. प्रत्येक गोष्टीत स्वतःची सहनशीलता वाढवा. त्यामुळे तुम्हाला होणारा त्रास नक्कीच कमी होणार आहे. पौर्णिमा तुमच्या सप्तम स्थानातून जात असल्यामुळे पौर्णिमेचा दिवस चांगला राहणार आहे. बाकीचे दिवस देखील चांगलेच असतील. व्यवसाय नवीन काही करण्याचे नियोजन सध्या तरी करू नका. नोकरदार वर्गाने कामात लक्ष देणे आवश्यक आहे. आर्थिक बचत करणे देखील योग्य राहील. समाजसेवा करताना आपल्या परिस्थितीचे भान ठेवा. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. मानसिकदृष्ट्या समतोल राखा आणि प्रकृतीची देखील काळजी घ्या. मेष राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 21, 24 आणि 25 एप्रिल.